मी 6 नारळ घेतले तिथे जून असे. तर 6 नारळाच्या खोबऱ्याची वडी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि छान. खूप जणांच्या मला कमेंट आल्या होत्या की खोबऱ्याची वडी दाखव आणि ती भरपूर जणांची फेल जाते. तर म्हटलं की तुम्हाला आज दाखवते. प्रमाण काय घ्यायचं आहे आणि कशी बनवायची आहे, काय काय घालायचं आहे त्याच्यात. तर छान मी नारळ फोडून घेतले, जून आहेत बघू शकताय तुम्ही. छान बारीक कट करून मी मिक्सरला लावून घेतलेत. किसून घेतलेलं नाहीये. तर चिकटपणा यायचा असेल तर तुम्ही मिक्सरला लावून घ्या. हे बघा, एकदम असं मस्त मऊगार मी करून घेतलेला आहे. त्याचा खीस बनवून घेतलेला आहे. तर इथे घेतले मी एक वाटी दुधाची साय घेतली. त्याच्यानंतर इथे वेलची घेतली, 10 ते 15 वेलची घेतलेत. त्यानंतर मोठा बाउल भरून मी 2 बाउल भरून साखर घालणार आहे. इथे तूप घेतले 5 ते 6 चमचे. इथे पिठी साखर घेतली, म्हणजे साखर मी बारीक करून घेतली, ती खूप गरजेची आहे घालणं. तर ती कंपल्सरी तुम्हाला घ्यावी लागेल. आता इथे आपण एका पातेल्यामध्ये नारळाचा खीस जो बनवलेला आहे आपण, तर तो मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. जास्त पण खरपूस रंगाचा होईपर्यंत भाजायचं नाहीये आपल्याला. तर छानपैकी त्याला ओलावा चिकटपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघा, बघू शकता तुम्ही, याला कसं पाणी सुटल्यासारखा ओलावा तयार झालाय. आणि जेव्हा नारळाचा खीस भाजतो तेव्हा मस्त असा वास सुटतो, दरवळतो. त्यामुळे तुम्हाला कळून जाईल की किती भाजायचंय. मंद आचेवर भाजायचंय. थोडा वेळ लागतो, पण गडबड घाई करू नका. जर गॅस फुल्ल केला तुम्ही तर कीस जो आहे तो खाली लागतो आणि मग वडी जेव्हा बनवता तेव्हा तो एक प्रकारचा स्मेल तुम्हाला तोंडात खाताना येतो. तर मंद आचेवरती भाजून घ्या. छानपैकी भाजून झाल्यावरती याच्यामध्ये मी 5 ते 6 चमचे जे तूप घेतलं होतं तर ते तूप टाकायचं आहे आपल्याला. तुम्ही तूप नसेल तर तेल टाकलं तरी चालेल, पण सहसा तुपाचा वापर करा. म्हणजे ज्या खोबऱ्याच्या वडीला जो एक प्रकारचा तुपाचा स्मेल येतो ना, तर खाताना पण छान लागतो आणि खमंग अशी वडी होते. तर तूप टाकल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटानंतर परतून घेतल्यानंतर ती साय टाकायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं दूध असेल तरी चालेल, पण साय कंपल्सरी टाका तुम्ही. एक वाटी भरून साय जेवढी असेल घरी अवेलेबल तेवढी साय टाका. त्यानंतर मस्त मिक्स करून घ्या. नंतर आपल्याला इथे बाउल भरून, मोठ्या बाउल भरून मी साखर टाकतीये. तर मी 2 बाउल भरून साखर घेणार आहे इथे. म्हणजे खोबऱ्याचा खीस आपला भरपूर आहे, 6 नारळ आहेत, त्यामुळे मी 2 बाउल भरून साखर टाकते. साखर तुमच्या चवीनुसार टाका. त्याच्यानंतर वेलची पूड घालायची आहे. आणि त्यानंतर लगेच आपल्याला इथे जे आपण पिठी साखर घेतली होती तर ती एक छोटा बाउल भरून पिठी साखर होती, तर तो बाउल भरून पिठी साखर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. आणि मस्तपैकी मंद आचेवरती आपल्याला साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत हलवून घ्यायचं आहे, परतत राहायचं आहे. हात आपला चालवायचं थांबायचं नाहीये, नाहीतर खाली लगेचच लागतं. आणि करपू नये याच्यासाठी हात तुमचा कंटिन्यू चालू ठेवा. जोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे आणि चिकटपणा आला पाहिजे. हाताला आपण ते खीस जो आहे तर तो असा हातात घेऊन बघायचा चिमटीमध्ये. जोपर्यंत अशी तार तयार होत नाही तोपर्यंत हा खीस आपल्याला परतत राहायचा आहे, परतत राहायचा आहे. बघू शकता, ते मी तुम्हाला दाखवते. बघा, असा गोळा तयार होतो. जर तुम्हाला तसा चिकटपणा कळत नसेल तर असा गोळा जेव्हा तयार होतो, हे बघा कसा चिकटपणा आलेला आहे, तर तोपर्यंत आपल्याला चालवतच राहायचा आहे हात. आणि पिठी साखर आपण ह्याच्यासाठी घातली होती. पिठी साखर घातले ना की असा बघा चिकटपणा एक येतो त्या वडीला. तर तो चिकटपणा येण्यासाठी पिठी साखर तुम्ही कंपल्सरी घाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. आणि खीस मस्तपैकी आता बघा खाली लागू द्यायचा नाही, मस्तपैकी खरपूस असा भाजत आलाय आणि घरामध्ये पुरा असा वास जो आहे दरवळलाय. त्यामुळे ना तुम्हाला कळून जाईल लगेचच की आपला आता जे वडी बनवायची आहे तर ते आपल्याला बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर मी इथे मेन इन्ग्रेडियंट घालते. तर माझ्याकडे पेढे होते, तर ते पेढे कुस्करून मी 7 ते 8 पेढे कुस्करून घेतलेत मस्तपैकी. तुमच्याकडे खवा असेल तर तो घाला आणि छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या. 1-2 मिनिटं ठेवायचं. त्यानंतर एका परातीला मी मस्तपैकी तूप लावून घेतलंय. तेल लावलं तरी चालेल किंवा तूप लावलं तरी चालेल. आणि तो जो खीस आपण बनवलेला आहे वडीचा, तर तो मस्तपैकी असा थापून घ्यायचा आहे.
वडी जेव्हा थापतो तेव्हा व्यवस्थित थापून घ्या. थोडंसं जाडच बनवायची, म्हणजे कसं कट करताना तुटण्याची शक्यता नसते जाड केल्यामुळे. गुलाबच्या पाकळ्या मी डेकोरेशनसाठी टाकते, तुम्ही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. मला आवडतात म्हणून मी टाकते. थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आत चिकटल्या जातील, कारण ऑलरेडी साखरेचा चिकटपणा आहे. त्यानंतर आपण याला जवळजवळ 2 तास आपण याला सुकत ठेवणार आहे हवेला. हे बघा कशा उचलतायत बघा वड्या, अजिबात चिकटलेल्या नाहीयेत किंवा घट्ट झालेत, मोडतायत असं पण काही प्रकार झालेला नाही. छान वड्या आपल्या निघून आलेत. असं जर तुम्ही बनवलं ना या प्रकारे, तर नक्की तुमच्या वड्या सक्सेसफुल होतील आणि छान बनतील. नक्की करून बघा आणि मला सांगा कशा होतात. या सगळ्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ना, ह्या तुम्ही वापरा. तुम्ही आदल्या दिवशी रात्री जर बनवलं आणि रात्रभर जरी सुकत ठेवलं तरी काही हरकत नाहीये. तोपर्यंत छानपैकी सुकतील वड्या आणि छान होतात वड्या खूप. आणि जो खवा घातलेला आहे किंवा पेढा जो घातलोय आपण, त्याचा एक मस्तपैकी टेस्ट जी आहे ती खूप सुंदर लागते. त्यामुळे तुम्ही ट्राय करा की खवा किंवा पेढा घालण्याचा ट्राय करा. नसेल घातलं तरी चालेल. ह्या बघा वड्या आपल्या किती सुंदर झाल्यात, अजिबात तुटलेल्या नाहीयेत. नक्की करून बघा आणि कशा झाल्यात कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी किंवा ट्राय करण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. धन्यवाद. तोपर्यंत नक्की ट्राय करून बघा आपली रेसिपी.